नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये मातालक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी केंद्रामधले काही साधे सोपे उपाय जाणून घेणार आहोत। हे जे काही उपाय आहेत ते अतिशय साधे सोपे आहेत पण खूप प्रभावी आहे आणि आपल्या सगळ्यांकडनं या चुका होतात। अतिशय बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, पण त्या चुका आपल्याकडनं कळत नकळत होतात आणि त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी भासतात किंवा आर्थिक टंचाई आपल्याला येते किंवा आपल्यावर कर्ज सुद्धा वाढत जातं। तर असे ते कोणते उपाय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बघा, लक्ष्मी सगळ्यांकडे येते, मातालक्ष्मी ही चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही। दर महिन्याला आपल्याला पगार सुद्धा होतो, पण महिन्याच्या शेवटी काही जणांकडे अशी परिस्थिती होते की आता मी माझा घर खर्च कसा भागू इतपत परिस्थिती होऊन जाते। म्हणजे त्या लक्ष्मीला पळवाटा तेवढ्या असतात, पैसा वायफळ मार्गाने खर्च होऊन जातो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही। मातालक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी, लक्ष्मी तर आपल्याला प्राप्त होते पण ती स्थिर राहणं महत्त्वाचं आहे आणि ती स्थिर राहण्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे आहेत आपल्या घरामध्ये। हे जर उपाय तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसून येईल आणि 100% खात्रीने सांगते की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीच पैशांच्या अडचणी भासणार नाही। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय आहे तो म्हणजे असा की दर महिन्याला आपल्याला पगार होतो। तुम्हाला ज्या तारखेला ज्या दिवशी तुम्हाला पगार होत असेल त्या दिवशी तो संपूर्ण दिवसभर तुम्हाला तुमचा जो काही पगार आहे तो तुम्हाला खर्च करायचा नाही। तर तो संपूर्ण दिवसभर तुम्हाला तो जो काही पैसा आहे पगारातला 1 रुपया सुद्धा तुम्हाला खर्च करायचा नाहीये। बघा, कधी कधी असं होतं ना की आपण दुसऱ्यांकडनं उसने पैसे घेतलेले असतात आणि जेव्हा आपल्याला पगार होतो तेव्हा आपल्याला त्यांचे पैसे देणं आपल्याकडे बाकी असतात। त्यामुळे आपण काय करतो, पगार घरी आणण्याच्या आधीच आपण ज्याचे आपण पैसे घेतलेले आहेत त्यांना आपण देऊन टाकतो। त्याचा अर्थ काय होतो की लक्ष्मी घरी आणण्याच्या आधीच आपण ती दुसरीकडे पाठवत जातो आणि मग त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये नेहमी पैशांची अडचण भासत राहते, आपल्यावर कर्ज हे वाढतच राहतं। म्हणून लक्षात घ्या, केंद्रानुसार हा उपाय आहे आणि सगळ्यांनी आवर्जून नक्की हा उपाय करा की तुम्हाला तो संपूर्ण दिवसभर, त्या दिवशी तुमचा पगार होतो तो संपूर्ण दिवसभर तुम्हाला पैसा खर्च करायचा नाही, त्या पगारातला 1 रुपया सुद्धा तुम्हाला खर्च करायचा नाहीये। त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तो पैसा खर्च करू शकता। तुम्ही कुठल्याही मार्गाला किंवा कोणालाही तुम्हाला ते पैसे देणे बाकी असतील तुम्ही त्यांना देऊ शकता, तुम्ही कुठे तो पैसा खर्च करू शकता, फक्त तो संपूर्ण दिवसभर तुम्हाला तो पैसा खर्च करायचा नाही। नक्की हा उपाय करायला सुरुवात करा, तुम्हाला याचा सुद्धा खूप चांगला परिणाम दिसून येईल। त्यानंतरचा दुसरा उपाय असा आहे बघा की आपला जेव्हा पगार होतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये एक तुम्ही नियम लावून घ्या तुमच्या घरामध्ये की आपल्या घरामध्ये एक डब्बा करायचा किंवा गल्ला करायचा छोटासा, त्यामध्ये तुमच्या पगारातले तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पैसे त्यामध्ये दर महिन्याला टाकायचे आहेत आणि ते पैसे फक्त तुम्हाला देवांसाठीच वापरायचे आहेत। म्हणजे तुमच्या देवघरातल्या ज्या काही मूर्ती तुम्हाला घ्यायच्या असतील किंवा देवघरात तुम्हाला जे काही सामान घ्यायचं असेल, अष्टगंध आपण घेतो, कुंकू घेतो किंवा अगरबत्ती, धूप, दीप यासाठी आपल्याला ते पैसे लागत असतात। त्यामुळे तुम्ही ते पैसे तिथे खर्च करू शकता किंवा तुम्ही ते पैसे जे तुम्ही साचवलेले आहेत दर महिन्यात तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा डब्यामध्ये, ते पैसे तुम्हाला तुमच्या जवळपास एखादं केंद्र असेल स्वामींचं किंवा जवळपास एखादं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असू द्या, त्या दानपेटीत तुम्ही ते पैसे टाकू शकता किंवा तुम्ही ते पैसे एखाद्या गोरगरिबांना देऊ शकता किंवा ज्याला खरंच त्याची गरज आहे सत्पात्री दान तुम्ही करू शकता। ज्याला खरंच त्या पैशांची गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही ते पैसे दान करू शकता। बघा, तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा, खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील। तुमच्या घरामध्ये तुम्हाला पैशांची अडचण कधीच भासणार नाही, कधीच तुम्हाला आर्थिक टंचाई भासणार नाही, उलट मातालक्ष्मी तुमच्या घरी अखंड वास करेल। हे जे काही उपाय आहेत ते केंद्रातले उपाय आहेत आणि 100% प्रभावी असे हे उपाय आहेत। त्यामुळे जमतील तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला दर महिन्याला पैसे टाकायचे आहेत त्या गल्ल्यामध्ये किंवा डब्यामध्ये। तुमच्या यथाशक्तीने तुम्ही 11 रुपये टाका, 21 टाका, 51 टाका, 101 रुपये टाका आणि जेव्हा ते पैसे म्हणजे तो गल्ला भरेल किंवा डब्बा तुमचा भरेल तेव्हा तुमच्या मनाने तुम्हाला जिथे कुठे वाटेल तुम्ही तिथे ते पैसे दान करू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरातल्या मूर्ती घेण्यासाठी किंवा तुमच्या देवघरातलं काही सामान तुम्हाला घ्यायचं असेल त्यासाठी तुम्ही ते पैसे वापरू शकता। खूप सुंदर असा उपाय आहे आणि जो आपण सहज करू शकतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये मातालक्ष्मी अखंड टिकून राहत असते, लक्षात घ्या। त्यानंतरचा तिसरा उपाय असा आहे की
जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा कधी आपल्याला रिकाम्या खिशाने बाहेर पडायचं नाही। पुरुष असो किंवा स्त्रिया असो, स्त्रियांनी सुद्धा आपल्या पर्स कधीही खाली ठेवून किंवा आपल्या पॉकेटमध्ये काही ना काही पैसे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि पुरुषांनी सुद्धा आपल्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला पैसे काही ना काही ठेवायचे असतात। बघा, जरी तुम्हाला ते पैसे कुठेही लागणार नसतील, जरी तुम्हाला ते खर्च करावे लागणार नसतील, तरी सुद्धा थोडेफार का होईना तुम्हाला पैसे तुमच्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत। बघा, असं म्हणतात की पैसा हा पैशाकडेच वळला जातो, पैसा हा पैशाकडेच जातो। म्हणून जेव्हा तुम्ही रिकाम्या खिशाने बाहेर जातात तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये दरिद्रीला आमंत्रण देत असतात। म्हणून कधीही रिकाम्या खिशाने घराबाहेर पडायचं नाही। तुम्हाला ते पैसे जरी खर्च करावे लागणार नसतील तरी सुद्धा तुम्हाला थोडेफार पैसे आपल्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवूनच मग तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे। तर हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे आणि तुम्ही हे उपाय करायला सुरुवात करा। तुम्हाला काहीच दिवसांमध्ये याचे अनुभव तुम्हाला यायला लागतील, तुम्हाला काही दिवसांमध्ये याचा फरक तुम्हाला जाणवायला लागेल की आपला जो काही पैसा आहे तो आपला वायफळ मार्गाने खर्च होत नाहीये किंवा लक्ष्मी आपल्याकडे टिकून राहत आहे, हे तुम्हाला अनुभव यायला लागतील। त्यानंतर बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये ना कमळावर मातालक्ष्मी उभी असलेली फोटो असतो किंवा पाय सोडून बसलेली असते, एक पाय सोडून बसलेली असते, असे मातालक्ष्मीचे फोटो असतात। अशांच्या घरात सुद्धा कधीच पैसा टिकत नाही, त्यांना नेहमी पैशांच्या अडचणी भासतात आणि नेहमी त्यांच्यावर कर्ज हे वाढतच जात असतं। म्हणून जर तुमच्या घरामध्ये पण असा फोटो असेल, कमळावर उभी असलेली मातालक्ष्मी किंवा एक पाय सोडून बसलेली मातालक्ष्मी, तर तुम्ही तो लगेच विसर्जन करून द्या आणि तुम्हाला असा फोटो आणायचा आहे कमळावर बसलेली, व्यवस्थितपणे तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असलेली गजलक्ष्मी, 4 बाजूने गजलक्ष्मी असतात बघा, तो फोटो तुम्हाला मिळतो, तो फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा आहे। या सुद्धा उपायाचा तुम्ही अनुभव घ्याल की तुमचा जो काही पैसा वायफळ मार्गाने खर्च होत होता तो आता बंद झालेला आहे, तुमच्याकडे पैसा टिकून राहत आहे किंवा तुमच्या घरी मातालक्ष्मी अखंड वास करत आहे। तुम्हाला या सुद्धा उपायाचा नक्कीच अनुभव येईल। त्यानंतर या उपायांसोबतच दर महिन्याला सत्यनारायण करणं हे सुद्धा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। ज्यांच्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण होतं त्यांच्या घरामध्ये कधीही पैशांची अडचण भासत नाही, त्यांच्या घरी धनधान्य हे भरभरून राहत असतं। गुरुमाऊली सुद्धा सांगतात की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा, आता या सगळ्या उपायांसोबत तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये किमान एकदा श्री सूक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे। त्याचबरोबर 16 वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र आणि त्याचबरोबर कमलात्मक मंत्र याचे तुम्हाला पठण करायचं आहे। आता लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्। आणि कमलात्मक मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः। हे जे काही मंत्र आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा हे दिलेले आहेत, ते तुम्हाला रोज 16 वेळेस आपल्या घरामध्ये पठण करायचे आहे। आणि एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला शक्य असेल, नमो सोन अनंताय सहस्रमूर्तये सहस्र पादाक्षी शिरोरू वाहवे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधरणे नमः। हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे। बघा, आपल्याला रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपण पठण करू शकत नाही, पण जर तुम्ही हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम रोज आपल्या घरामध्ये किमान 11 वेळेस तुम्ही म्हटलं, जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता संध्याकाळच्या वेळेला तेव्हा तुम्ही म्हटलं तर तुम्हाला खूप सुंदर अनुभव याचा नक्कीच येईल। आणि किमान आपल्या घरामध्ये रोज एकदा श्री सूक्ताचं पठण झालंच पाहिजे। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि एकदा श्री सूक्त म्हणायला 2 ते 3 मिनिटच लागतात, जास्त वेळ लागत नाही। त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तुम्ही 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र आणि कमलात्मक मंत्राचं तुम्ही पठण करू शकता। आणि त्याचबरोबर हे जे काही तुम्हाला मी सांगितलं एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे सुद्धा तुम्ही पठण करू शकता। या उपायांसोबतच तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा। तुम्हाला काहीच दिवसामध्ये, अगदी तुम्हाला आठवडाभरातच तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव येतील आणि तुमचा जो काही वायफळ मार्गाने पैसा खर्च होत होता किंवा तुमच्या घरामध्ये जी काही दरिद्री असेल ती संपूर्णपणे निघून जाईल आणि मातालक्ष्मी तुमच्या घरी अखंड वास करेल, हे 100% मी खात्रीने सांगते। तर चला, ही खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।